काय मागणी काय सांगा? राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्र विजय घाडी यांना मारहाण करणारा राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण याचे बॅनर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लागलेले आहेत। त्याचा फोटो असणारे बॅनर येणाऱ्या 24 तासात जर हटवले नाही तर आम्ही शेतकरी पुत्र सगळे बॅनर फाडून टाकू। कारण शेतकऱ्यांच्या पुत्राला मारहाण करणारा हा सूरज चव्हाण कुख्यात गुंड आरोपी आहे आणि अशा आरोपीचे बॅनर लावून शेतकऱ्याची कर्जमाफीकडे एकतर दुर्लक्ष करायचं, दुसरीकडे शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीचे बॅनर लावायचे, म्हणजे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकार करतंय। हे थांबवावं, अन्यथा तुम्ही ते बॅनर काढले नाही आणि आमच्या हाताने ते बॅनर फाडू। काय नाही गजानन बेठे। काय सांगाल, काय मागणी तुमची? शेतकऱ्याच्या नेत्याला मारहाण करणारा फरार आरोपी सूरज चव्हाण यांचे बॅनर सध्या रोडवरती बऱ्याच ठिकाणी लागलेले आणि फरार आरोपीचे बॅनर लावून त्या ठिकाणी हे जे काही सरकार आहे हे शेतकऱ्याला अजून अपमान करत आहे, तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याच्या भावना दुखावलेल्या आहे। तेव्हा सरकारला आमची विनंती आहे की आज संध्याकाळपर्यंत सूरज चव्हाणचे बॅनर ज्या ज्या बॅनरवर त्याचे फोटो आहे ते सगळे हटवण्यात यावे। जर हटवल्यानंतर उद्यापासून आमच्या सर्व संघटनेच्या मार्फत त्या ठिकाणी ते बॅनर हटवण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करू। मग त्याच्यामध्ये जर काही आणखीन प्रशासनाला त्रास झाला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही। कारभारी मसलेकर।